हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. चला या चहा प्यायला. कुणाला कुणाला चहा प्यायचा आहे तर बघा, इथं चहा उबळतोय. आज उकळी पण नाही आली त्याला. आणि इथं स्वयंपाक बनवलाय. लवली परली स्कूलला गेला आणि मी पिऊ आता चहा पिणार. आम्ही दोघे है ना पिऊ. कान का बरं खासते बाळा? गुड मॉर्निंग करा. तर चाय पिणार आहे आता आम्ही. बघा चाय कधी उकळी मारतोय काय माहिती. चहा वगैरे पिला आणि काय भांडे वगैरे धुवून ठेवली आणि काय पिऊला पण झोपवले. पिऊ सकाळी उठली होती आणि आंघोळ वगैरे आम्ही दोघींनी करून घेतलं. मग काय आत्ता तिनं झोपून गेली. म्हणजे आंघोळ आम्ही चहा पिण्याच्या अगोदरच केलं होतं सकाळी लवली परली गेल्यावर. आणि काय मग आता चहा वगैरे पिला. मग काय सगळं हे पसारा जिकडं तिकडं पडलेला होता, कपडे वगैरे, तर काय ते सगळं असं ठेवून दिलं सगळीकडं जिकडं होते तिकडं. आणि काय लवली परलीने काय हॉलमध्ये बॅगा भरते वेळेस काय जे बी कागद एक्स्ट्रा असलेले फाडलेले म्हणा ते सगळं काय बॅगा काढून असंच काय टाकून गेलत्या. मग त्याचा सगळा कचरा पडला आहे. आणि पिहूला काय झोपून दिलं आणि आता हे सगळं घर झाडून घेते चकाचक. म्हणजे पिहू फिरते वेळेस मग काय नीट झाडता येत नाही आणि तिनं झोपल्या तर काय पटकन एवढं घर झाडून घेते. आणि इकडली रूम आता हे काय इकडून असं मी उलटं घेऊन चालले, कारण की इकडं बाल्कनी आणि काय खिडकी आहे. तर मग ती सगळं परत तसं आणते वेळेस मग परत आणि ते वापस जातं. मग त्याच्यासाठी इकडून घेऊन आलं ना मग सोपं पडतं. प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणून काय इकडनं तिकडं असं घेऊन जावं लागतं. आणि इथं बघू शकता हॉलमध्ये असं किती सारा कचरा झाला आहे आणि कागदच आहेत सगळे. कचरा म्हणजे असं काय जास्त कचरा वगैरे नाही आहे. तर इथं व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पिहू झोपल्या मस्तपैकी आणि मी पिहू खाली झोपतोय आणि ते आम्ही झोपल्याला आथरण पण काढलं नाही. तर आता काढून ठेवते. आणि जे हे आहे बेडशीट वगैरे चादर आहे ते सतरंजी, तर काय आहे ते आता त्याच्यात लघवी वगैरे केल्या पिऊने. आता हे बाहेर सुकायला टाकते. पहिलं काय घर झाडून घेते. आणि हे काय मास्टर बेडरूम आहे. आणि काय तो हाल होता आमचा असा काय 2 BHK म्हणजे 2 BHK फ्लॅट आहे ते घेतल्याला. लई दिवस झाला आता घेऊन, पण आम्ही लॉकडाऊनमध्ये घेतलेला आहे. तर एवढा सारा काही कचरा इथं नाही आहे. आणि मी रात्री झोपण्याच्या अगोदरच काय घर झाडून काय आतरण केलं होतं. तर जास्त असं काही कचरा नाही. आणि हे मॅट काय आहे जे आहे इकडं बाथरूम आहे मास्टर बेडरूमचं. आणि हे मॅट ना मी इथं भेटणं झाल्यावर काय गावाहून घेऊन आले आणि एकदम छान आहे. इथं ह्याचे आहेत, कात्याचे आहेत नारळाच्या. आणि आता हे पण काय झाडून मस्त असं काय किचन काय जास्त असं पसारा आहे. आणि किचनमध्ये असं काय ठेवायला असं हे काहीच नाही आहे. तेवढी एक मांडणी आहे आणि मग त्याच्यावर पसारा बसतो नाही बसत, तर जेवढा बसला त्याच्यावर बसवला आहे. आणि बाकीचा खाली ठेवला आहे, ते काय जास्त नाही दाखवणार किचनचं. आणि इथं बघू शकताय मी आलू आणि काय बटाटा आणि काय वाटाण्याची भाजी केली आहे. वाटाणे थोडेसे होते तर तेवढे घालून बनवले. आणि इथं काय लवली परलीसाठी बदाम भिजवायला ठेवले होतं रात्री आणि सोलून पण दिलं. आणि लवलीने खाल्लं, परलीने खाल्लंच नाही. आणि ही रात्री गोड शिरा बनवला होता, तर तो शिरा थोडासा राहिलेला आहे, रात्रचा आहे. आणि इथं काय मुगाची डाळ केली आहे पालक घालून. आणि ते पण काय हिचे पप्पा खाऊन वगैरे गेले. आणि जवाच तवा चपात्या करते, लवळीसाठी केलत्या, हिच्या पप्पासाठी पण केलत्या. आणि हे रात्रचे काय चमकुऱ्याचे भजी आहेत, म्हणजे आळूच्या पानाची भजी आहेत ते, आणि ते केलतं. आणि हे लसूण काय लवलीला सोडून येते वेळेस शाळेतून घेऊन आला आहे. आणि लसूण काय किती महाग झाला आहे, 100 रुपयाला काय अर्धा किलो लसूण भेटला एवढासा. आणि इथं बघू शकता एवढी एकच मांडणी आहे. आणि ह्या मांडणीत काय असं सगळे मसाल्याचे डबे ठेवल्यात. आणि जे पण काय जॅमचे बॉटल, कॉफीचे बॉटल जे पण खाली होतात त्याच्यामध्ये भरून ठेवले.
आणि माझ्यासाठी आता चपाती कुठं करत बसू म्हणून काय जे रात्रीचं शिरा आणि भजी होती आणि तेच खाणार आहे आता मी. आणि म्हणजे माझ्यासाठी आणि आत्ता करा आणि परत काय परली लवली आल्यावर वेगळं करा असं होतं. मग त्याच्यापेक्षा त्याने आल्यावरच करते मी चपात्या वगैरे. आणि तोपर्यंत काय आता हेच खाऊन बसते. आता परली येईलच, तर परलीला आणायला जायचं होतं मला. आणि तर माझा भाऊ म्हणला की मी घेऊन येतो परलीला. बाहेर पाऊस पण आहे थोडा थोडा, जास्त नाही आहे. पण तो म्हणला की मी आणतो. मग तो आता आणणार आहे. आणि इथं बघू शकता भरली घरी आले आहे. आणि माझा भाऊ पण आलाय तिला घेऊन. परली काय आपापले शूज वगैरे काढते आणि कपडे काढायला काय मग ते लई महाग लागल आल्या आल्या कपडे वगैरे असं काही काढत नाही. आणि आता टाकून दिली स्कूलची बॅग आणि त्यांनी काय आल्यावर बेल वाजवली आणि त्या बेलच्या आवाजाने पिहू पण उठली आणि परली काय लगेच तिच्याकडं पळत गेल्या. आणि मी जेवलाल ते अर्धच तसंच आणि ठेवले. आणि तेवढ्यात काय परली आलेली आहे घरी. तर काय पिहूला घेत असं काय फिरते आणि आता पळत चालल्या इकडं बाल्कनीत चालल्या. आणि बॅग तिथंच पडली, कपडे आणि काढले नाही काय नाही. आणि तिला डब्यासाठी काय आज तिनं काय तिखट असं जास्त खात नाही, बटाट्याची भाजी आणि हे घेऊन गेली नव्हती. आणि तर काय तिला असं फ्राईज बनवून दिलं होतं, फ्रेंच फ्राईज. तर 2 बटाटे होते तेवढ्याचंच केलं होतं आणि पाण्याची बॉटल दिली होती. आणि जे पण मॅडमनं शिकवलं आहे ते दाखवत आहे. आणि पिहू काय तिची बॉटल बघून काय तिला पण पाणी प्यायचं आहे तिच्याच बॉटलचं. तर तिला पण पाहिजे. आणि असं काहीतरी असं बाहेरच्यासारखं खायचं करून दिलं तरच परली काय डबा संपून येते. आणि भाजी चपाती किंवा असं भात तर दिलं तर खाऊन अजिबात येत नाही. आणि ह्याच्यामध्ये असं थोडेसे फ्राईज घालून दिलं आणि ह्याच्यामध्ये टमॅटो केचप दिलं तिला लावून खायला लई आवडते असं टमॅटो केचप. तर ते संपून आले सगळं चाटून चाटून खाल्लं असेल. आणि आता काय टाईम झाला आहे लवलीला आणायचा 3 वाजल्यात. तर मी चालले लवलीला आणायला पिहूला घेऊन. आणि बघू शकता किती चिखल आहे बाहेर, खूपच चिखल आहे, असं चालायला पण होत नाही आहे. आणि आता मध्ये आलो आहे आम्ही. तर लवलीला घेतलं आणि बघू शकता लवली काय पिहूला घेऊन चालते. मी तिची बॅग ते किट आणि काय हे सगळं असं घेऊन चालले. भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. आता एवढा व्हिडिओ बघा. बाय बाय.